सावधान। धम्मपद अत्तवग्गो लोकवग्गो लोकवग्गातली आपण दुसरी गाथा पाहणार आहोत आणि धम्मपदातली 168वी गाथा क्रमशः. उत्तिष्ठेन्नप्पमज्जेय धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च. उत्तिष्ठे म्हणजे उठा. न अपमज्जेय, नप्पमज्जेय म्हणजे न अपमज्जेय म्हणजे आळशी होऊ नका असा अर्थ आहे त्याचा याच्यात इथं केलेला आहे. परंतु आपली अ, अप- अ, प्रमादामध्ये राहू नका म्हणजे भ्रमात राहू नका म्हणजे भानावर या, जागे व्हा. धम्मं सुचरितं चरे. धम्म जो आहे तो सुचरितं धम्म आचरावा, चांगल्या धम्माचे आचरण करावे. हीन धम्माची नाही. जी कालची गाथा आहे त्याच्यामध्ये हीन धम्मं न सेवेय म्हणजे हीन धम्मांचे आचरण करू नये, चुकीच्या धम्मांचे आचरण करू नये, सद्धम्माचं आचरण करा असा त्याचा कालच्या गाथेचा अर्थ आहे. तर तोच संदर्भ येत आहे. जे चांगले धम्म आहेत त्याचं आचरण करावं म्हणजे सद्धम्माचं आचरण करावं, अधम्माचं नाही, चुकीच्या धम्मांचं नाही. आणि मग पुढे म्हटलेलं आहे धम्मचारी सुखं सेती. जो धम्मचारी, त्याचा धम्मचारीचा अर्थ असा केला जातो की धम्माचं आचरण करणारा. मला वाटतं तसा अर्थ नाही. धम्म जसे आहेत तसे पाहणारा. कारण धम्म हीन धम्म पण आहेत, अधम्म पण आहेत आणि सद्धम्म पण आहेत, चांगले पण आहेत. हे दोन्ही पाहणारा धम्मचारी. पण बऱ्याचदा धम्मचारीचं धम्म आचरण असा अर्थ केला जातो. धम्म आचरण म्हणण्यापेक्षा धम्माप्रमाणे जे काही चाललेलं आहे. कारण अस्तित्व, आपलं जे जीवन आहे, आपलं जे मन आहे, आपलं जे चित्त आहे, हे त्याच्या त्याच्या धम्मानुसार चाललेलं आहे, मनोधम्मानुसार चाललेलं आहे. मनोधम्मांमध्ये जर अधम्म असतील, मनोधम्मामध्ये सद्धम्म असतील तर त्यानुसार मन काम करतं. आणि मनामध्ये अधम्म कशामुळे येतात तर चित्तामुळे. कारण चित्त हे दूषित करतं. मनोधम्मांना, विचार प्रक्रियेला, ब्रेन मधली जी विचार प्रक्रिया आहे त्याला दूषित करणारं चित्त आहे. चित्त म्हणजे इमोशन्स आहे, चेतवणारी जी गोष्ट आहे ती मनोधम्मांना, विचार प्रक्रियांना विकृत करते किंवा सदाचरणावर आणते. तर धम्म अधम्म हा चित्ताचा परिणाम आहे. चित्त जर शुद्ध नसेल म्हणजे चित्तामध्ये लोभ आणि द्वेष असतील तर मग अधम्म म्हणजे तृष्णेमुळे अधम्म तयार होतात. आणि तृष्णामुक्ती असेल तर मग सद्धम्म तयार होतात. त्याचे हे धम्माचे दोन अंग आहेत. धम्माचे दोन अंग आहेत, अधम्म आणि सद्धम्म. तर बाबासाहेबांनी जी वर्गवारी केलेली आहे बुद्ध आणि धम्ममध्ये ती फार उपयुक्त आहे असं मला दिसतं इथं. जो धम्मचारी, जो जो धम्मांचं आचरण पाहतो, अधम्म आहे की सद्धम्म आहे हे जो पाहतो त्याला समज येते, त्याला दृष्टी प्राप्त होते. आणि ज्याला दृष्टी प्राप्त होते, विशेषतः ज्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते, तो सुखाने झोपतो, त्याला सुखाची झोप येते. नाहीतर अधम्म जर काम करत असतील मनामध्ये आणि त्याचं भान नसेल तर मग माणसाची झोप उडते. म्हणून वाईट कर्म करणाऱ्याला झोप येत नाही.
कारण त्याच्या मनाचे अधम्म हे सक्रिय असतात आणि त्याचं त्याला भान नसतं. म्हणून माणसाला स्वप्न सुद्धा वाईट पडतात. आता बऱ्याच वेळेला वाटतं स्वप्नाचा काय संबंध, पण स्वप्न म्हणजे मनाची अजागृत अवस्था आहे, अनकॉन्शियस माइंड आहे. तिथं भान नाही. झोपेत आपल्याला भान नसतं. झोपेत काय चालतं, मनात काय चालतं, याचं आपल्याला भान नसतं. पण मनात काय चालतं याचा एक मनात जे काही चालतं त्याचा जो पुरावा आहे, तो पुरावा म्हणजे आपले स्वप्न आहेत. आणि जेवढी स्वप्न आपल्याला जाणवतात तेवढीच नसतात. आणखी कितीतरी आहेत जी जाणवत नाहीत. कारण जाणवणाऱ्या गोष्टी त्याच असतात जास्त, ज्या जास्त तीव्र असतात. म्हणजे माणसाचा अतिलोभ, म्हणजे तृष्णा म्हणजे काय, अतिलोभ किंवा अतिद्वेष. तर अतिलोभ असेल तर ते तीव्र अधम्म आहेत. अतिद्वेष असेल म्हणजे चीड असेल, आणखीन चीड असेल, अ, संताप असेल, तर द्वेष आणखी पुढे जाऊन अगदी शिवीगाळ करत असेल, आणखी पुढे जाऊन मारहाण करत असेल, आणखी पुढे जाऊन अगदी मर्डर पर्यंत त्याचे मनोधम्म काम करत असतील, अधम्म, आणि शेवटी तो शरीराने ती कृती करत असेल, तर तेवढ्या प्रमाणात त्याचं ते चित्त आणि मनोधम्म हे विकृत आहेत आणि तसा त्याचा परिणाम आहे. ते हे सगळे जे धम्माचं जे कार्य आहे, मनोधम्मांचं जे कार्य आहे, चित्ताचं जे कार्य आहे, हे जो पाहतो त्याच्या हे सगळं कार्यकारण भाव लक्षात येतो, तो जागृतीमुळे. पाहण्यामुळे म्हणजे सतीमुळे, जागृतीमुळे. तर जागृती महत्वाची आहे. जो जागृत आहे तोच उत्तिष्ठ करू शकतो. उत्तिष्ठे, उठा, म्हणजे जागे व्हा, भानावर या, अशी गाथा सांगते. याला आदेश म्हणून पण आपण म्हणू शकतो. आपल्या मनाचाच आदेश आहे तो. जागृत मनाचा, जागृतीचा तो आपल्याला आदेश आहे की उठ आता. ज्याला जाग येते, जो भानावर येतो जीवनामध्ये, तो उठतो. तो भानावर येतो म्हणजे उठतो, जागा होतो, झापड उडते त्याची. आपली पण कधी कधी उडते, उडालीच पाहिजे. फार झालं. तर उत्तिष्ठ, उठा, जागे व्हा. आणि माणूस जेव्हा जागा होतो, भानावर येतो, तेव्हा आळस आपोआप कमी होतो. खरं म्हणजे तर उत्तिष्ठ झालं तर मग आळस कमी होतो. म्हणजे अं, तर आळसाचं आळस नप्पमज्जेय न अपमज्जेय, म्हणजे न पमज्जे असा आहे त्या. न न न पमजे, पमज्ज म्हणजे प्रमाद. प्रमाद म्हणजे भान नसलेली अवस्था. तर बेभान राहू नका, भान जाऊ देऊ नका. आणि जो भान जाऊ देत नाही तोच उठू शकतो, जागा होतो. आणि मग सुचरित धम्म त्याला कळतात. सदाचरणाचे धम्म त्याला कळतात, म्हणजे शिलाचरण कळतं. मग त्याला वाटतं नाही, आपण शिलाचरण केलं पाहिजे, सदाचरण केलं पाहिजे. कारण सदाचरण करायला लावणारे सद्धम्म असतात, जागृत मन असतं, जागृत मनोधम्म असतात. आणि हे ज्याला जमतं, ही प्रॅक्टिस ज्याला जमते, हे काम ज्याला जमतं, धम्म पाहण्याचं, धम्म आचरण करण्याचं,
धम्म कसं आचरण करतात, कशी प्रॅक्टिस करतात, म्हणजे धम्म कसा परिणाम करतात आपल्या बोलण्यावर, वर्तनावर, कायेवर, म्हणजे मनोधम्म. धम्म म्हटलं की मनच आहे. आपण सरळ सरळ आहे, जिथं जिथं धम्म शब्द येतो तिथं तिथं मनोधम्म हाच त्याचा अर्थ होतो. कारण मनाला सगळ्या गोष्टी कळतात. मनात कळतात म्हणजे मनाचं ते कार्य आहे मनोधम्म. ऍक्टिव्हिटीज, इव्हेंट, घडामोडी, विशेषतः विचार प्रक्रिया, त्याच्याशी चित्त हे जोडलेलं असतं. तर हे धम्म म्हटलं की हे सगळं हे आपल्या समोर आलं पाहिजे. हे आपलं मन, मनोधम्म, मनातल्या क्रिया म्हणजे धम्म. आणि ते मनोधम्म जाणवतात ते सती जागृतीला. म्हणून आपण कायेत उतरतो. जाणीवा ज्या ज्या होतात त्या त्याच्याच होतात, त्याच्या परिणामाच्या होतात. कशाच्या? मनोधम्मांच्या आणि चित्ताच्या परिणामांच्या जाणीवा म्हणजे वेदना. त्याच्यामध्ये सुखदुःख असतं. जेव्हा आपण कायेमध्ये उतरतो तेव्हा त्या ज्या वेदना आहेत त्या टॉप टू बॉटम सगळीकडे आहेत, हाडामासामध्ये त्याची जाणीव होते. म्हणजे कायानुसती आली की वेदनानुसती ही येतेच. म्हणजे जाणीवांची सती ही येतेच. वेदनानुसती. आणि वेदनानुसती हा चित्त आणि मनोधम्माचा परिणाम आहे. तर हे हे ज्याला हे ज्याला दिसतं, त्याचा परिणाम पुढे धम्मविचय होतो. धम्मविचय म्हणजे ॲनालिसिस, त्याचं पृथक्करण, त्याचं विश्लेषण, म्हणजे ते कसं काम करतात, मनोधम्म कसं काम करतात, त्याचा कार्यकारण भाव लक्षात येतो. की म्हणजे अधम्मामुळे कसा दुष्परिणाम होतो, सद्धम्मामुळे कसं सद्वर्तन घडतं, कसा चांगला परिणाम होतो, म्हणजे सुखदायक अवस्था, म्हणजे दुःखमुक्ती. म्हणजे धम्म अधम्म हेच सुखदुःखाचं कारण आहे. हे धम्म विषयामुळे लक्षात येतं, कारण ते आतून दिसतं. हे बाहेरून दिसायचं कारणच नाही, कारण बाहेर काहीच दिसत नाही. बाहेर फक्त वर्तन दिसतं, बाहेरचं बोलणं दिसतं, बाहेरचं शारीरिक वर्तन दिसतं. परंतु त्याला गती देणारी जी गोष्ट असते ती चित्त असते, ती मन असते, ती कायेत आहे. म्हणून धम्मं कायेन पश्यति. ते कायेत उतरूनच, कायेचं भान आल्यावरच धम्म कळतात. मग धम्म म्हणजे वेदना, चित्त आणि मनोधम्म. आता दोन्ही तिन्ही पण एकच आहे ते. कारण मनोधम्मात तेच असतं जे चित्त प्रवृत्त करतं. आणि चित्ताच्या प्रवृत्तीनुसारच इंद्रिय पण काम करतात. कारण ते चित्त प्रत्येक इंद्रियाशी पण कनेक्टेड आहे. चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, मनोविज्ञान. चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान म्हणजे हे त्वचा स्पर्श, आणि मनोविज्ञान. हे सहाही विज्ञान म्हणजे चित्त हे त्या त्या इंद्रियांना सक्रिय करतात. त्यानुसार मनोधम्म काम करतात. पाच मनोधम्मानुसार, पाच पाच इंद्रिय धम्मानुसार किंवा विज्ञानानुसार सहावा मनोविज्ञान काम करतं, म्हणजे मनोधम्म काम करतात. हे शब्द थोडेसे परिचित होईपर्यंत जर आपलं गोंधळ होऊ शकतो, परंतु त्या शब्दांच्या गोंधळाने गोंधळून जायचं नाही. ते शब्द जसे आपल्याला स्पष्ट होत जातील तस तसं कोणत्या शब्दाचा काय अर्थ आहे बरोबर आपलं भान, आपल्याला आपली सती आपल्याला सांगणार, हा याचा हा अर्थ आहे. जसं आता आपण आतापर्यंत धम्म काय समजत होतो, तर कधी कधी काहीच नाही, म्हणजे धम्म समजत पण नाही पण आपण धम्म शब्द वापरतो. बुद्ध पण समजत नाही पण बुद्ध शब्द वापरतो.
तर बुद्ध म्हणजे ज्याला बोध झालेला आहे तो बुद्ध. आणि बोध होतो सती जागृतीला. म्हणून सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. म्हणजे जागृतीमुळे बुद्ध आहेत, ध्यानामुळे नाही. जागृतीमुळे अस्तित्वाचं भान आहे. म्हणजे श्वास, काया, वेदना, चित्त, मनो, धम्म, इंद्रिय आणि हे सगळे एकूण जीवन याचं भान आहे. त्याच्यामुळे अस्तित्वाचा बोध आहे. अस्तित्वाचा बोध म्हणजे सम्यक दृष्टी. ते अस्तित्व आपलं हे व्यक्तिगत अस्तित्व पण आहे, आणि हे अस्तित्व, व्यक्तिगत अस्तित्व ज्या जगाला जोडलेलं आहे इंद्रियांमुळे, त्या जगाचं पण भान आहे. हे जग पण समजतं. असं अं, हे जे आपलं आपलं जे जग आहे, हे व्यक्तिगत जग, हे व्यक्तिगत जग, व्यक्तिनिष्ठ जग आणि पर पलीकडचं जग, याच्या बाहेरचं जग, हे एकत्रितच आहे. कारण ते आहे म्हणून हे आहे, आणि हे आहे म्हणून ते आहे. याच्यामुळं ते समजतंय. तर या धम्म म्हटल्यानंतर ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. तर धम्म म्हणजे कोणती एक गोष्ट नाही. हे ज्याला समजतं तो सुखाने झोपतो. म्हणजे त्याचं चित्त, त्याचं मन ही सुखदायक असतं. कारण चित्त मन सुखदायक म्हणजे सुखाची झोप. म्हणजे झोपेत काय असतं? झोपेत जे कॉन्शियस माइंड आहे, किंवा ज्याला आपण जागे असतं, आता आपण जागे आहोत, आता झोपलेलो नाहीत. आणि जागे आहोत म्हणजे काय आहोत? आपले डोळे उघडे आहेत आणि ते काम करतायत. त्यांचं काय पाहण्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतायत, नाकाचा गंध सक्रिय असू शकतो, असतो. आता लगेचच कुठलं काही, समजा काही किचन मधला काही वास आला, किंवा बाहेरून काही, आता कधी कधी आमच्या बाहेर तिकडे रूमच्या बाहेर चूल पेटलेली असते. ते चुलीवर ते पाणी गरम करतात, तिथं त्याला ते लाकडं जाळतात. मग त्याचा वास, धुराचा वास कधी कधी येत असतो. म्हणजे तिचं घ्राणेंद्रिय सक्रिय होतं. म्हणजे गंध, चव आणि त्वचेचा स्पर्श, थंड, गरम, ओबड धोबड, मऊ, काय असेल ते. आता का त्वचेला समजा हा हेडफोन स्पर्श केलेला आहे, तर त्याचा जो दाब आहे, तो दाब दोन्ही बाजूनी जाणवतो. त्याच्यातून कानावर पडणारा आवाजही जाणवतो. परंतु हे जे हेडफोन आहे हा, तो त्याचा दाब आहे. तो दाब त्वचेला जाणवतो, म्हणजे त्याचा स्पर्श, काया विज्ञान. आणि तो दाब आहे हे मनाला कळतं, किंवा याच्यातून ऐकू येतं हे मनाला कळतं. मग मनोधम्म काय म्हणतात? हा, हा हेडफोन आहे, त्याचा दाब आहे, किंवा ह्याच्यातून आवाज येतो, तो ऐकू येतो. एका कानाला ऐकू येत नाही हेही त्याला समजतं. आता एक माझा कान काम करत नाही, म्हणजे खरं म्हणजे एकच काम करतो, तर ते कळतं. हा, हे असं असं चाललंय. अशा अनेक शेकडो हजारो गोष्टी आहेत ज्या घडतायत, पण आपल्याला सगळ्यांची सती नसते, भान नसतं. आणि मनोधम्मामध्ये, चित्तामध्ये तर अनेक गोष्टी असतात. त्याच्यात अनेक मेमरी आहेत. आपला सगळा भूतकाळ त्याच्यात दडलेला आहे, संस्कार. जेव्हा आपण झोपलेलो नसतो,
तेव्हा आपण जागे असतो. आणि जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा जागे नसतो, पण दोन्ही पातळीवर आपण जिवंत असतो. जिवंतपणा हा जागेपणी पण आहे आणि झोपेत पण आहे. मग झोपेतला जिवंतपणा, जिथं आपल्याला आपले डोळे काम करत नाहीत, कारण बंद असतात डोळे, झोपेत डोळे बंद, कानही बहुधा बंद असतात. जोरात आवाज आला तरच दचकतो माणूस, नाही तर बंद असतात. बारीक सारीक आवाज ऐकू येत नाही. आपण कधी कधी पाहतो ना की अरे इतकी झोप लागली की काय घडलं आजूबाजूला काहीच कळालं नाही, अशी पण अवस्था असते. गाढ झोप असेल तर, म्हणजे डोळे काम करत नाहीत त्यावेळेला, ही झोप जी आहे. कान काम करत नाहीत, गंध, चव, स्पर्श, स्पर्श पण झोपेत काम करत नाही, त्वचेचा. कधी कधी आपल्याला झोपेत मच्छर चावला तर कळत पण नाही. काही प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून आपण ते खाजवतो, खाज येते, पण म्हणजे झोपेत ते काम चालू असतं, प्रतिक्षिप्त क्रियेचं. ते जाणवत नाही काय चाललं, पण आपण खाज आले की खाजवतो, किंवा ह्या कुशीवर तर त्या कुशीवर, जे काही गोंधळ चाललेला असतो त्यानुसार आपल्या झोपेतल्या हालचाली चाललेल्या असतात. झोपेत शरीराच्या हालचाली चाललेल्या असतात. झोपेमध्ये आपल्या मनस्थितीनुसार, चित्तस्थितीनुसार आपलं ब्लड प्रेशर पण अपडाऊन होतं, पण ते आपल्याला जाणवत नाही. तर जेव्हा आपण झोपेत असतो, म्हणजे इंद्रियांचं काम कमी 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 होत गेलेलं असतं. बंद होत नाही ते, परंतु बरंचसं कमी होतं झोपेतलं काम. झोपेतली इंद्रिय वेगळे हे नसतात, ते जागेपणा इतके सक्रिय नसतात. असेच आपण 80-90% झोपेत असतो, जागे असून पण झोपेत असतो. 80-90%. कधी कधी जास्त झोपेत असतो. जन्मलेले बाळ 100% झोपेत असतं, म्हणजे अजागृत असतं, म्हणजे भान नसतं, सती नसते. जन्मानंतर काही वेळानंतर, काही तासांनंतर किंवा महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, आता नेमकं सांगता येत नाही. म्हणजे बाळ जेव्हा आपण म्हणतो ना, आता ते दिसायला त्याला नजर धरतंय, ते दचकायला लवकर लागतं, कधी कधी लवकर दचकतं, पण नजर लगेच धरत नाही ते. म्हणजे आधी डोळ्याची हालचाल, मग असं ते दिसते हालचाल, पण त्याला दिसत नाही. मग ते त्याला दिसायला लागतं, आणि मग ते नजर धरतं, आणि मग त्याची मान मग इकडे तिकडे, असं ते डेव्हलपमेंट आहे त्या. तर जन्मानंतर ते पूर्ण सती नसलेलीच अवस्था आहे, भान नसलेली अवस्था आहे, पूर्णपणे अजागृतच अवस्था आहे. म्हणजे जिवंतपणात पण अजागृत अवस्था 100% असू शकते, असतेच. आणि नंतर मग हळूहळू ते वाढ होते. म्हणजे कॉन्शियसनेस, जे भान आहे, ते भान नाही म्हणता येत, पण जाणीवा, जाणीवा वाढत जातात. आणि भान हे जाणीवांची जाणीव म्हणजे भान आहे, सती आहे. असं ही आता ही गुंतागुंतीची भाषा जी आहे, ही आपल्याला जेव्हा आपली प्रॅक्टिस सखोल जाते तेव्हा ते आपल्याला हळूहळू कळायला लागतं. तोपर्यंत भाषाच ऐकायची, फक्त धम्म ऐकायचा, धम्म श्रवणं, श्रावक, श्रवण करायचा, आणि पुढे अनुभव घ्यायचे, प्रॅक्टिस करत करत.
अनुभव हे प्रॅक्टिसने येणार. तर हे धम्म जितके जितके स्पष्ट होत जातील ते धम्मचारी. धम्म धम्माचं आचरण जे आहे ना, हे जितकं स्पष्ट सती जागृतीला जाणवतं, तितके त्यातले अधम्म जे आहेत, वाईट धम्म जे आहेत, जे वाईट कृती करतात मानसिक पातळीवर, वाचिक आणि शारीरिक पातळीवर, ते हीन धम्म, अधम्म, ते जे काम करतात ते सतीमुळं कमी कमी होतं. म्हणून चित्त शांत होतं, म्हणून मन शांत होतं, म्हणून सुखाने झोपतो. म्हणून धम्मचारी सुखम सेती, धम्मचारी सुखं सेती असं म्हटलेलं आहे. अस्मिन लोके परमेच, हा पुढचा जो शब्द आहे हा इंटरेस्टिंग आहे. अस्मिन म्हणजे या लोकात, इथे, आता, सध्या. आणि परलोक म्हणजे नंतरच्या कोणत्याही अवस्थेत. आता इथं हा लोक आणि परलोक याचा संबंध जन्म आणि मृत्यूनंतरच्या अवस्थेशी पण लावलेला आहे. म्हणजे आत्ताचं अस्तित्व आणि मृत्यूनंतरचं अस्तित्व. लोक म्हणतात ना, गेलेल्या माणसाविषयी याच्या आत्म्याला शांती मिळो, किंवा बौद्ध लोक म्हणतात त्याला सद्गती मिळो. कधी कधी चुकून ते ही बुद्धाचरणी प्रार्थना असं पण म्हणतात. बुद्ध काय कोणाची प्रार्थना ऐकायला कुठं बसलेले नाहीत, हे आपल्याला वाटतं. कारण ते जुनी जी मानसिकता असते त्याला नवीन चिकटवलेली असते. म्हणून तिकडे ईश्वरचरणी प्रार्थना आणि इथं बुद्धचरणी प्रार्थना. त्या दोन्हीमध्ये पण अविद्या आहे, अज्ञान आहे. कारण बुद्ध काय आहे हे माहीत नाही. बुद्ध म्हणजे काय, बुद्ध कोण आहेत हा प्रश्न चुकीचा आहे. बुद्ध कोणी नाही, बुद्ध कोणी कोणाचं नाव नाही. बुद्ध हे अवस्था आहे, ही मनाची, चित्ताची, या जिवंतपणाची ती जागृत अवस्था आहे. त्याला बुद्ध म्हटलेलं आहे. म्हणजे परिपूर्ण जागृती आहे तो. परिपूर्ण बुद्ध, सम्मा संबुद्ध. बुद्ध म्हणजे कोणी व्यक्ती नाही, बुद्ध म्हणजे जागृती आहे. आणि जागृती ही जिवंतपणे शक्य आहे. म्हणजे आत्ता भानावर आलो तर बुद्ध उदयाला येतील, बुद्धत्व उदयाला येईल आणि ते परिपूर्णतेकडे जाऊ शकतं. कधी सती पद्धतशीरपणे डेव्हलप होत असेल तर, पद्धतशीरपणे वाढत असेल तर, श्वासात उतरून, कायेत उतरून, जाणीवा, वेदना, सुखदुःख, चित्त, विचार प्रक्रिया, मनोधम्म, इंद्रिय, बसणं, उठणं, चालणं, बोलणं, खाणं पिणं, सगळं जीवन, ज्या काही हालचाली चालू आहेत आत बाहेर, त्या सगळ्याचं भान म्हणजे सती. जेवढी जास्त आहे तेवढे धम्म कळतात. धम्म कळाले किंवा अधम्म कमी होतात, सद्धम्मात वाढ होते. म्हणजे दुःख कमी होतं, सुखात वाढ होते. आणि मग सुखम स्थिती येतं. मग सुखाचं सुखाची अवस्था येते. स्थिती म्हणजे झोपणे असंच नाही, सुखाची अवस्था, सुखासीन अवस्था म्हणजे दुःखमुक्तीची अवस्था येते. आणि ती कशी, कुठवर राहते? इथं पण राहते आणि तिथं पण राहते. आपण जिथे असू तिथे ती राहते. अस्मिन लोके परमेच, लोक म्हणजे चित्तावस्था, काल आपण पाहिलं. म्हणजे ही मनोवस्था असतो, ही चित्तावस्था असो किंवा नंतरची कोणती असो, अस्मिन लोके परमेच, इथं तिथं जिथं चित्त, मन हे अस्तित्व जिथं असेल, जसं असेल तसं ते सुखासीन असतं. जर धम्म दिसत असतील तर, आधी पाहिलेले असतील तर, भान असेल तर. अस्मिन लोके परमितचा अर्थ या लोकात, परलोकात, म्हणजे मेल्यानंतर पण, असा तिचा अर्थ लावलेला आहे. परलोकात म्हणजे दोन्ही.
परलोक सिधारे. जसं परलोकात गेला म्हणजे मृत्यूनंतरची अवस्था जी आहे ती जिवंतपणे काय केलं त्याच्यावर अवलंबून असते, पण तो आपला अनुभव नाही. त्याच्यामुळे ते आपण अंधपणानं मानण्याचं काही कारण नाही. पण ही एक गोष्ट जिवंत असतानाच आपल्याला, जगतानाच आपल्याला कळते की पूर्वी केलेल्या कर्मांचे, पूर्वी असलेल्या मनोवस्थांचे आपल्यावर परिणाम होतात. म्हणून आपल्याला म्हणजे स्वप्नरूपानं कधी कधी त्या गोष्टी आपल्याला जाणवतात. जे तीव्र स्वप्न असतील ते आपल्याला जाणवतात. त्या स्वप्नात आपण आनंदी पण होतो. त्या स्वप्नात आपण घाबरतो पण, यातना पण होतात. सुख दुःख हे झोपेत पण चालू असतं. कारण चित्त कधी झोपत नाही, त्याचं काम चालूच अजागृतपणे पण ते झोपतंय. झोपेत झोपतंय, अजागृतपणे पण झोपतंय. अजागृत अवस्था ही जागेपणी पण आहे, म्हणजे आत्ता सध्या. आणि झोपी गेल्यावर पण ते जागा असतंय. आणि त्याच्यामध्ये काही ना काही ऍक्टिव्हिटीज चाललेल्या असतात, काहीतरी क्रिया चाललेल्या असतात. त्याला आपण स्वप्न म्हणतो. म्हणजे झोपेतला लोक आणि आत्ताचा लोक म्हणजे मनोवस्था, असाही त्याचा आपण हे करू शकतो. किंवा कोणत्याही अवस्थेत, आत्ता किंवा नंतर कधी सुख दुःख जे असतात हे आपल्या कर्माचे परिणाम असतात. आणि कर्म हे मनोधम्मातून निर्माण होतात. आणि हे सगळं आपल्याला अभ्यासता आलं पाहिजे. तो अभ्यास सतीमुळे शक्य आहे. तर आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. धम्मचारी म्हणजे धम्माचं आचरण करणारा असा त्याचा अर्थ नाही. धम्मचारी म्हणजे धम्मांचं जे आचरण चाललेलं आहे, मनोधम्मांचं ज्या क्रिया चाललेल्या आहेत त्या जो पाहतो त्याला धम्मचारी, धम्माचं आचरण करणारा, धम्माचं आचरण पाहणारा. मग ते धम्म अधम्म असतील किंवा सद्धम्म असतील, ते मनात आहेत, चित्तात आहेत, जाणीवांमध्ये आहेत. ते ज्याला दिसतात त्याला ते धम्मांचं आचरण दिसतं, जागृत माणसाला. आणि मग त्यातले दुःख देणारे अधम्म कमी होतात, सुख देणारे सद्धम्म शिल्लक राहतात किंवा वाढतात. किंवा अधर्मांचं धर्मांतर सद्धम्मात होतं, असंही म्हणू शकतो आपण. बाबासाहेबांनी आपलं धर्मांतर घडवून आणलं म्हणजे काय? जुने जे धर्म घेऊन आपण जगत होतो ते मनोधर्म आहेत आपले, ते मनोधम्म आहेत आपले. जुने जे धम्म मनोधम्म आहे, जे जे आपलं जुनं वर्तन आहे, आपलं जे जुनं बोलणं आहे आणि जुनं जे करणं आहे, म्हणजे कृती ज्या जे कर्मकांड आहेत, त्या जुन्या कर्मकांडांचं रूपांतर नवीन कर्मकांडात होतं सुरुवातीला. म्हणून देवाची मूर्ती बाजूला होते आणि बुद्धाची मूर्ती बसते. पण बुद्धाला देवासारखं जर भजायला बसलो तर मग ते पूर्वी केलेलं काही, त्याचा ते अर्थ एकच होतो, मानसिकता तीच आहे. म्हणून मगाशी आपण म्हटलो ईश्वर चरणी प्रार्थना आणि बुद्ध चरणी प्रार्थना, तर दोन्ही एकच आहे. मग दोन्ही ते अज्ञानच आहे, दोन्ही ते अविद्या आहे, भान नाही, सती नाही. तर बाबासाहेबांनी जे घडवून आणलं ते आपल्या वर्तनात बदल झाला पाहिजे, आपल्या मनात बदल झाला पाहिजे. नुसते कर्मकांड बदलल्यानं आपण बौद्ध बनत नाही. मनोधम्म जाणता आले पाहिजेत, मन जाणता आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी त्या ग्रंथात बुद्ध अँड धम्म मध्ये
मनुष्य आणि मनुष्याचं मन हेच बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. म्हणजेच काय, मन जाणलं पाहिजे, ते केंद्रबिंदू पर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तो आपला हा सतीचा मार्ग आहे. कायेत उतरा जाणीवा चित्त मनोधम्म. मग ते धम्म कळतात. धम्म कळाले, दिसले, तिथं धम्मचारी सुरू होतो. धम्म आचरण म्हणजे स्वतःचे धम्म पाहतो, मनोधम्म पाहतो, चित्तधम्म पाहतो, वेदना धम्म पाहतो, काया धम्म पाहतो. कायेत उतरून तिथं अधम्म पण कळतात. आता पूर्वी आपण अधम्मानं वागत होतो धर्मांतराच्या आधी. आता आपण सद्धम्मानं वागलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. तर त्याचा अर्थ बौद्ध होणे. बौद्ध झालो आणि कर्म तेच आहे, तर मग काय झालो काय नाही झालो काय, काय फरक नाही पडत. आणि काही लोक असे आहेत आपण पाहतो की इकडे येतात आणि तिकडचं काम करतात. म्हणजे इकडं इकडं राहायचं आणि वर्तन ते करायचं असं ते. तर ते आपलं आपण स्वतःलाच आपण फसवतो. आणि त्याचा तोटा कोणाला होणार आहे? जो तसं वागतो त्यालाच होणार आहे. आणि तो त्याचा दोष नाही, त्याला सती नाही, भान नाही, तो भानावर नाही, जागा नाही, कळत नाही, अविद्या आहे. म्हणून त्या संस्काराला धरूनच जगणं चाललेलं आहे. त्या संस्काराला धरून जर जगणं चाललेलं आहे तर ते अविद्येतच धर्मांतर झालं, आणि अविद्येतच बौद्ध झाला, आणि अविद्येतच कर्मकांड करतो, वर्तन करतो, आणि अविद्येतच प्रचार पण करतो. भ्रमात प्रचार करतो, स्वतः फसलेला असतो आणि इतरांना फसवतो. चुकून फसवतो, चुकून फसतो, चुकून फसवतो. म्हणून सती महत्वाची आहे. भानावर येणं महत्वाचं आहे. याला उत्तिष्ठे म्हटलेलं आहे. उठा, जागे व्हा, भ्रमात राहू नका, नप्पमज्जेय. सद्धम्मांचं आचरण करावं, अधम्माचं आचरण नाही. धम्मं सुचरितं चरे. चांगल्या धम्मांचं आचरण करावं. सुचरित धम्म म्हणजे आचरण करणे योग्य आहे, त्याच धम्मांचं आचरण करावं. जो धम्म पाहतो, ज्याला धम्म दिसतात, तो धम्मचारी. त्यालाच अधम्म सद्धम्म कळतील. तो सुखाने राहू शकतो, इथं किंवा तिथं, जिथं असेल तिथं, या लोकी परलोकी. काय अर्थ घ्याल तो. फार पलीकडचं तर नाही लक्षात येतं, ते काही सक्ती नाही आपल्याला, ते नंतर लक्षात येईल. तर फार मोठा आशय आहे या गाथेमध्ये. आज आपण जेवढं काही लक्षात आलं सती धम्म चिंतनामध्ये, तेवढं आपण पाहिलेलं आहे. मी थांबतो, तुम्ही बोला. आणि नंतर तुमच्या बरोबर मला बोलायची गरज असेल तर बोलेल. म्हणजे अतिशय बरं. हा. खूप सुंदर झालं आजचं सेशन. हा. अतिशय म्हणजे अतिशय सोप्या भाषेत आणि प्रॉपर मांडणी करून आपण हे धम्मपद शिकवलं आहे. ज्यावेळेस एखादा शिक्षक एखादा कन्सेप्ट शिकवतो, त्यावेळेस काहीच प्रश्न उरत नाही. म्हणजे तो कन्सेप्ट एकदम क्लिअर शिकवला गेलेला आहे, असं मला वाटतं. खूप सुंदर. की हे सेशन जास्त प्रश्न निर्माण होतात असं पण असू शकतं. म्हणजे हे प्रश्न निर्माण प्रश्न झालेले चांगले. काही. निर्माण झालेले चांगले, हा. परंतु प्रश्न जे आहे, आता सगळे अभ्यासकच आहे, त्यांचे प्रश्न ऑटोमॅटिक त्यांना उत्तर मिळालेलं दिसतंय. खूप हा. सुंदर झालंय. हे हा. सेशन एकदा नाही, दोनदा नाही, 4-5 वेळेस तरी ऐकावं मला मला तरी वाटतं. आणि कोणताही धम्म जरी शिकवायचा असेल, धम्मपद किंवा काही जरी धम्माचं धम्मदेशना द्यायची असेल, तर पहिलं हे
प्रवचन किंवा ही धम्मदेशना ऐकून मग आपण उभं राहावं, मला असं वाटतं. इतकं सुंदर झालं आजचं सेशन. खूप छान छान सर. छान. धन्यवाद. तुमचे आभारी आहे. तुमचा आ- जस्ट आणि म्हणजे तुम्ही सगळे ग्रहणशील आहात म्हणून ते चाललंय. आणि असं आहे. जेव्हा एखादा मास्टर जो असतो तो साध्या साध्या गोष्टीतून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो हे लक्षात येतं आणि एकदम कन्सेप्ट क्लिअर होत जातात. छान सर. धन्यवाद. बोला. हे तुमचं लेक्चर ऐकताना तुमच्या नावामधला जो धम्मचारी विमल कीर्ती म्हणून जे म्हणतात, आपलं कमलवीर म्हणून जे सांगतात, तर त्याच्यामध्ये मला तुम्ही धम्मचारीपेक्षा मला शिक्षक म्हणून चांगले दिसता. आणि मी शिक्षक ऐक, नाही. हे त्याचंही तुम्हाला भान आहे, आम्हालाही चांगलं भान आहे, पण शिक्षक म्हणून तुम्ही दिसता असं मला चांगल्या पद्धतीने वाटतं, जागृतीपूर्वक. तुम्हाला स्तुती करतो ते असं नाही. तुम्हाला ते माहिती आहे, आता हे माहिती आहे, आणि आता याच्या पलीकडचं माहिती आहे म्हणून तुम्ही बोलताय. चांगली गोष्ट आहे. म्हणजे अं, ठीक आहे, तुमचं परसेप्शन आहे, तुम्हाला जे जाणवतं ते तुम्ही बोलताय. तर ते आणि हे आणि ते ती ती परिस्थिती, ही परिस्थिती, आणि ती समज, ही समज, ते लोक, तो लोक, हा लोक, लोक म्हणजे मनोअवस्था, तर ती त्या त्या वेळची परिस्थिती आहे. त्यामुळे चांगलं आणि वाईट किंवा योग्य अयोग्य असं म्हणण्यापेक्षा ती त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची समज, त्यावेळच्या मनोअवस्था, त्यावेळचं अंडरस्टँडिंग आणि आजचं अंडरस्टँडिंग, याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. त्याच्यामध्ये ही साधना जी आहे, प्रॅक्टिस जी आहे, त्या प्रॅक्टिसचा पण तो परिणाम आहे. जी गोष्ट सापडली, लक्षात आली, सती जागृतीची, त्यामुळं पण ते रूपांतर आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, हा. मराठीमध्ये, हम्म. मनी वशते स्वप्नी दिशे. बरोबर तुम्ही आहे. जो विचार करता तोच विचार तुम्हाला संध्याकाळी तुमच्या झोपीत पण तुम्हाला तोच जाणवतो, स्वप्नात येतो. बरोबर आहे. बरोबर, तसंच आहे. मनात जे आहे ते स्वप्नात येतं. आणि मनात काय आहे हे दिसणं महत्वाचं आहे. ते सतीला दिसतं. म्हणून धम्मानुसती, सतीपठ्ठांची जी शेवटची अवस्था आहे ती फार इंटरेस्टिंग आहे आणि फार महत्वाची आहे. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे या प्रॅक्टिसमधून. आता पुढचे प्रश्न जे आहेत ना, माझी अशी अपेक्षा आहे, पुढचे प्रश्न हे प्रॅक्टिसला धरून निर्माण झाले पाहिजेत. प्रश्न म्हणण्यापेक्षा काही गोष्टी समजून समजून घेण्याची जी पुढची पातळी आहे ती सतीपठ्ठान समजून घेण्याची आहे. म्हणजे काया चित्त मनोधम्म, काया वेदना जाणीवा, चित्त मनोधम्म, आणि श्वासाच्या निमित्तानं उदयाला आलेला, उदयास येणारा हा मार्ग, हे सगळं आपल्याला, याच्याविषयी आपल्याला काही प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. आणि हे प्रश्न जर आपल्या मनात जर निर्माण होत असतील तर आपल्यामध्ये, आपण पहिलं काम हे होईल आपल्याकडून, असं मला वाटतं, की आपली 1 दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची शिबिरं आयोजित करता आली पाहिजेत. किमान 1 दिवसाचं तरी. 1-2 तासात ते होत नाही काम, हे पाहिलं. पण ठीक आहे, तरी पण परिचय म्हणून आपण एकत्र येऊन 2-4 तासाचा वर्ग घेऊ शकतो. परंतु अं, तुमच्या हे तर लक्षात आलं असेल ह्या कार्यशाळेच्या दरम्यान, की कायेत उतरणं आणि मनोधम्मापर्यंत जाणं सोपं नाही. जो करत असेल, करून पाहत असेल, त्याच्या हे लक्षात येत असेल. आणि हे काम सोपं व्हावं म्हणून आपल्याला लाईव्ह कार्यशाळा
दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची होणं गरजेचं आहे. तोपर्यंत आपण फक्त परिचय करून घेतोय. हा परिचय, या या कार्यशाळा ही इथे आपली ऑनलाईन जी कार्यशाळा चालली ही खरं म्हणजे प्रत्यक्ष कार्यशाळेचा पण परिचय आहे. प्रत्यक्ष कार्यशाळेचा म्हणजे प्रॅक्टिसचा, सतीपठ्ठाण प्रॅक्टिसचा हा परिचय आहे. त्याची एक दिशा क्लिअर होत जाईल याच्यातून आपल्याला. पण प्रत्यक्ष काम जे आहे की नैसर्गिक श्वासात उतरणं आणि कायेशी कनेक्ट होणं आणि कायेतल्या जाणीवा म्हणजे चित्त, वेदना, फिलिंग, सुखदुःख किंवा न्यूट्रल अवस्था, त्या सुखदुःखाला जन्म देणारं चित्त, त्याच्यानुसार सक्रिय होणारं आपले मनोधम्म, मन, हे सगळं पद्धतशीरपणे अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. ते काम आपल्याला करता आलं पाहिजे. मग हे सापडतं सगळं. नाहीतर मग ती फक्त थेरी राहील. म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन गाडी कशी चालवायची हे शिकून घेतलं, पण नंतर गाडी चालवली नाही, असं नाही झालं पाहिजे. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन ड्रायव्हिंग शिकणं आणि ड्रायव्हिंगचं लायसन मिळवणं हा एक टप्पा झाला, पण त्याची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस करता करताच ती गाडी व्यवस्थित आपल्याला चालवता येईल. तसं हे काम आहे. हा, बोला बोला बोला. मी ज्या वेळेला घरी असतो त्यावेळी माझ्या ड्युटीवरचा कुठलाही विचार मी डोक्यात आणत नाही. काय ड्युटीवर काय असला घरी असतो तेव्हा त्यावेळी कामातला काहीच विचार कधी आणत नाही मी. मी एसटी मध्ये कामाला आहे ना, इथं काय झालं याचा विचार डोक्यात नसतो. पण ज्यावेळी मी ड्युटीवर असतो त्यावेळी माझ्या डोक्यात घरचा कधीच विचार नसतो. त्याचं पण मी आणखी भान ठेवतो. आणि त्यामुळे एखादं काय कुठल्या गाडीचं काम निघालं तर ते कमीत कमी वेळात कसं व्यवस्थित पार पडेल याची मी दक्षता घेतो. आणि बाकीच्या कोड पडतं की मागड्यांना काम लगेच काय काय होतं. तर ही मनाची एकाग्रता हीच फार महत्वाची आणि ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आता जे विधान केलं ना, घरी हा, असल्यावर कामाचे विचार येत नाही आणि कामावर नाही असल्यावर आणत नाही. घरचा विचार येत नाही. हो हो हो. मन तिथलंय, मन तेच आहे तिथे. घरी तुम्हीच असता आणि कामावर पण तुम्हीच असता, म्हणजे हो तुमचं मन असतं. तर घरच्या ज्या जाणीवा आहेत त्या हा कामावर त्या तेवढ्या तीव्र राहत नाही, त्या क्षीण क्षीण होतात, म्हणून त्या जाणवत नाहीत. आणि घरी हो गेल्यानंतर कामातल्या जाणीवा आहेत त्या तिथं थोड्या क्षीण होतात, म्हणून त्या तिथे जाणवत नाही, कारण ती तशी परिस्थिती नाही. परिस्थितीनुसार जाणीवा निर्माण होतात. म्हणून ज्या आधीच्या जाणीवा आहेत, समजा घरी फार भांडण करून तुम्ही याच्यात आले किंवा घरी काहीतरी घटना घडली, तीव्र तीव्र घटना, परिणाम करणारी घटना घडली आणि तुम्ही कामावर आलात, किंवा कामावर अशी काहीतरी घटना घडली की जिथं तुम्हाला तीव्र आनंद झालाय किंवा तीव्र दुःख झालंय आणि तसे तुम्ही घरी आलात, तर मला वाटत नाही की याला वेगळं करू शकाल. तसं नसतंय ते. जा परिस्थिती, मनस्थिती कशी असते, मनोवस्था, मनोधम्म कोणत्या तीव्रतेचे आहेत त्याच्यावर त्याच्या जाणीवा अवलंबून आहेत. त्यामुळे इथं मी हे बाजूला ठेवतो आणि तिथं ते बाजूला ठेवतो. मन आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत. मनोधम्म म्हणून सब्बे धम्मा अनात्ताती. मनोधम्म म्हणजे आपण नाहीत. मनोधम्म म्हणजे मनावर झालेले संस्कार आहेत.
आणि ते जर तीव्र असतील, तीव्र सुखदायक, तीव्र दुःखदायक त्यातल्या वेदना असतील, जाणीव असतील, तर त्यात तुम्ही इथं राहा नाही तर तिथं राहा, या लोकी त्या लोकी, कुठे राहा, घरी राहा नाही तर कामावर राहा, किंवा कुठे प्रवास करा नाही तर दुसऱ्या गावाला जा, काही करा, मन आपल्या बरोबर आहे. म्हणजे मनोधम्म आपल्या बरोबर आहे, म्हणजे त्याच्यावरचे परिणाम आपल्या बरोबर आहेत. आणि ते कुठेही जा, ते जाणवल्याशिवाय राहणार नाहीत. पण ते तेवढे तीव्र नसतील तर आपल्याला वाटतं ते नाहीच आहेत, पण ते तसं नसतं. तीव्र परिणाम ज्याचा होतो त्या गोष्टी आपल्याला जाणवतात. तर कसं आहे की आपण सुरुवातीला असं वाटतं की असं असं आहे म्हणून, म्हणजे इकडचं तिकडे जाणवत नाही, तिकडचं इकडे जाणवत नाही, असं सुरुवातीला आपल्याला वाटतं. परंतु जेवढे आपण खोलात उतरतो स्वतःमध्ये, मग ते त्या जाणीवांचं स्वरूप पण बदलतं. किंवा आपण कधी कधी असं म्हणतो, नाही नाही, मी आता कामावर आलोय, मला बाकीचं काही नाही पाहिजे, मला कामाशी काम पाहिजे. घरी आल्यावर आपण नाही नाही, ते तिकडचा तापदायक विषय इकडे आणायचे नाही. तसा संकल्प आपला असतो, त्यानुसार ते मन त्याला सप्रेस करतं, दाबून ठेवतं. मन दबाव तंत्र वापरतं. का बरं? तिकडचं इकडं नको आणि इकडचं तिकडं नको, ते असतं ते. परंतु आपण आपल्या ज्या इच्छा तृष्णा ज्या असतात त्या म्हणतात, नाही नाही, ते इकडं नको आणि इकडचं तिकडे नको. म्हणून ते सप्रेशन, म्हणजे दबाव, दमन, मन दमन तंत्र वापरतं. मनाचं ते एक कार्य आहे, म्हणून दमन हा एक त्याला शब्द वापरला जातो. सप्रेस करतं ते. नाही नाही, ते तिकडचा त्रास इकडं नको, नाही तर मग हे काम नीट होणार नाही. तर मन कसं काम करतं हे आपल्याला सती जागृतीला समजतं. जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय जय भीम, भीम. नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय.